ज्ञान म्हणून ऐका. ज्याच्या भाषेतून ट्रान्सलेट करून घ्या. नम्रता जीवनामध्ये आपण कुठल्या भाषेत ज्ञान घ्यायचं. काही रशियन आहेत, काही कोणी अफगाणिस्तान, कोणी इराणमधून इतर देशातून असतात. मला प्रत्येकाची भाषा काही येऊ शकत नाही. यावी इच्छा आहे येऊन हे चुकी यावं ते उत्तम आली तर गुरुपदांनी सध्या तरी येत नाही. इथे सुकृष्णाची भगवत्ता भगवत्ता नरो न योगी न कारकच नाश अवतारा नये प्रवीणा भवश्रेयत्वात् च गुणश्रेयत्वात्. श्रीकृष्ण शास्त्रा भगवान स्वयं. शास्त्र भगवंताचे लक्षण पुढील पण सांगतात. उत्पत्ती प्रलयचैव भूतानामगती गतम वेदवेदा विराच सह वाच्यो भगवान की. कृष्ण पुराण 6:5. जे संपूर्ण प्राण्याची उत्पत्ती प्रलय तसेच अवगमन व विद्या अविद्या यांना जाणतो त्याचे नाव भगवान आहे. गीतेचे अवलोक केले असतात असे दिसून येते की भगवंताचे हे सर्व लक्षणे भगवान श्रीकृष्ण विद्यमान. भगवान गीते म्हणा महासागराचे पारण माझ्या आपल्या प्रकृतीला वश करून संपूर्ण प्राण्याची उत्पत्ती करते. महाराजाच्या वेळी संपूर्ण प्राणी माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात. ब्रह्मदेवांच्या दिवसाच्या आरंभी सर्गाच्या आरंभी संपूर्ण प्राणी भगवंताच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी प्रलयाच्या वेळी संपूर्ण प्राणी ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात लीन होतात. हा कसा आहे. याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण समस्त प्राण्यांची उत्पत्ती प्रलय जाणतात. भगवान म्हणतात की भूतकाळाच्या वर्तमानातील व भविष्य सर्व प्राण्यांना अर्थात त्यांच्या गतीला जाणतो. जे स्वर्गप्राप्ती इच्छेने यज्ञ दानादी पूर्ण शुभकर्म करून सर्वज्ञ लोकात जातात ते आपल्या पुण्यचल बघून पुन्हा मृत्यूलोकात येतात. 9:20-21 9:21-21 शुक्ल आणि कृष्ण अशा दोन्ही गती मार्ग आहेत. त्यात शुक्ल गतीने गेलेला प्राणी परत येत नाही आणि कृष्ण गतीने गेलेला परत येतो. 8:24 आसुरीवादी प्राणी पुन्हा पुन्हा आसुरी योनीमध्ये जातात आणि नंतर यापेक्षा अधमगतीला अर्थात भयंकर नरकामध्ये जातात. 16 9:20-19-20 त्याप्रमाणे भगवान प्राण्यांच्या आगमनास म्हणजे उजेडा जाण्यास जाणतात. अर्जुन म्हणतो हे भगवान गीतेच्या विषयी आपल्याशिवाय दुसरा कोणीही सांगू शकत नाही. आपण माझ्या गतीविषयी संध्यास मिटवू शकतात. 6:41 अर्जुनाच्या कथनावरून हे सिद्ध होते की प्राण्यांच्या गतीला अवगाना श्रीकृष्ण पूर्णतः जाणतात. भगवान म्हणतात की मी प्राणीमात्र व्याप्त आहे. संपूर्ण प्राणी माझ्यातच स्वस्थित आहेत. तसेच मी संपूर्ण प्राण्यात नाही आणि संपूर्ण प्राणी माझ्यात नाही. आता सर्व काही मी आहे. 9:4-5 ही विद्या राजविद्या आहे. आसुरी भाव असणारी मूर्ख माणसे मला शरण येत नाही. 7:15 अविद्या आहे. यावरून श्रीकृष्ण विद्या व अविद्या जाणतात ते सिद्ध होतात. याप्रमाणे संपूर्ण प्राण्याची उत्पत्ती प्रलय अवगमनास विद्या अविद्या यांना जाणत असल्यामुळे श्रीकृष्ण साक्षात भगवान आहे हे सिद्ध होते. मनुष्य चांगले कर्म साधना करून उच्चतेला प्राप्त होतो तेव्हा लोक त्यास महापुरुष म्हणून लागतात. म्हणजे कोणी असे समजतात की भगवान श्रीकृष्ण देखील महापुरुष होते त्याचे असे समजणे अगदीच चुकीचे आहे. भगवान श्रीकृष्ण अवतार होते जो साधन करून उच्च स्थिती प्राप्त करतो तो उतार म्हणतो, अवतार नाही. अवतार त्याला म्हणतात जो आपल्या मुळाच्या स्थितीत कायम राहून सुद्धा काही विशिष्ट कार्यासाठी खाली उतरतो. आभाळ मनुष्य वगैरेंच्या रूपात प्रकट होतो. त्यापण एखादा गुरुजी एखाद्या मुलास वर्णमाला शिकवताना तर अ आ इ ई आदी स्वराचे व क ख ग घ आदी व्यंजनाचे उच्चारण स्वतः करून मुलाकडून ही तसे उच्चारण करून घेतात. त्या मुलांचा हात धरून त्याचे पकडून लिहून घेतात. या प्रकारे वर्णाचे पुन्हा पुन्हा उच्चारण करणे बोलणे त्या गुरुजीच्या मुलाच्या श्रेणीत अवतरणी होणे त्याच्या श्रेणीत येणे मुलाच्या श्रेणीत येऊनही त्याची विद्वत्ता जशीच्या तशीच कायम राहील. त्याचप्रमाणे संतांचे रक्षण संपुष्ट दृष्टीता विनाश व धर्माचं स्थापन करणारे भगवान आज राहूनच जन्म घेतात. अविनाशी राहून अंतर्धान पावतात. संपूर्ण प्राण्याची ईश्वर असूनही माता पित्याची अज्ञाधारक बनतात व अवतार केल्यावर सुद्धा आज अजय विनाशी व ईश्वर यात किंचित देखील बदल वा कमी नाही. हे जसेच्या तसे गुण कायम राहतात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला मला विसरू नका. जास्तीत जास्त